चला सुट्टी मेकर तयार. गाडी आले, गाडी सुटली. परतन झालं. सलील द टेररिस्ट. हा बघा, जेलमध्ये टाकायचं तर ह्याला टाका, काय टेन्शन कापून बघ. कळतं भाई. येते काय पॅच लावल्यावर की दाढी मिशी. मी मालक असतो ना, कौस्तुला बोललो असं दररोज गाडी दूध दररोज चांगली देऊ. तुला वाटले 100 रुपये जास्त काही दिवसाला. लेरा. पण किन्नर आहेत आमच्याकडे. हे बघा, असं का तुमचा भाऊ डाएट वगैरे करतो, पण कधी कधी डाएट केला नाही तरी चालतं. वय वर्ष 25, पण पोरगी असले सांगा चेतनला, तो पण 25 वर्षाचा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही कुठे जातोय, काय करतोय आम्हालाच माहित नाही. बघू आता, पण कुठेतरी जाणार, काहीतरी बघतो ती करायची. पुढच्या कालचा इंट्रो रात्रीचं काय चालेल. कालचा आमचा एक इंट्रो आहे, तो पण पाठवून देतो. कसं बघा तुम्ही, आम्ही काय करतो ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. ही आमच्या कॉलेजची पोरं, सवय लागली त्याच्यामुळे मला सवय लागली. तू काढायच काय रे. सो मी टाकणार आहे. ह्याला घाबरतो, लहान पोरांना घाबरू. 25 वय वर्ष 25, पण पोरगी असले सांगा चेतनला, तो पण 25 वर्षाचा. सो भेटू भाई, भेटू तुम्हाला. आता आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. सो गाइस, आता आम्ही आलेलो आहे मेंदूवडा खायला. जसं का तुमचा भाऊ डाएट वगैरे करतो, पण कधी कधी डाएट केला नाही तरी चालतं. सो काका आम्हाला मेंदूवडा देत आहेत. आणि हे आमच्या इथलं पालीतलं नाव काय, भाई बाय दाबेली. हे इथे फेमस आहे भाई. पावर सकाळी दाबेली आणलेली, दुपारपर्यंत फिनिश. कारण तुम्हाला खायची असली तर लवकर या, 12च्या आधी या. आणि डाएटचा विचार करू. कधी उद्या नाही, कधी मरावर काय सांगू शकत नाही. ज्ञान एवढंच होतं आज के लिए इतना ही, बाकी कल देता हूँ. चलो खाके मिलते. मागतोय तुम्ही देऊ नका. काका एक वडा दे ना. ए पहिलं पुण्यातलं खा. हे बघ, हे आहे ना, हे पुण्यातलं खा, नंतर वडे बिडे वडे काय यार काका. थँक्यू. आज ट्यूसडे आहे, सोमवार आहे. आणि सांबार पण संपलं. द्यायला आलो काकांना. 100च्या आत मॅनेज करायचं आम्हाला. बघूया. काका डिस्काउंटच देत नाही आम्हाला. काका किती आले जरा 100च्या आत करा. एवढा 4 प्लेट सांबार आणि खाऊन बोलतो डिस्काउंट पाहिजे. आणि भाई वडे बिडे डबल घेतले. ह्या बडव्यांचे किती वाढले. 4 करून सांबार किती घेतलं नाही. 240. कोणी खाल्ला नाही एवढं कोणी काय खाल्लं नाही. ठीक आहे, पैसे आता भाई पैसे बघा, त्याला अकाउंट दाखवा सगळ्यांनी. बघा सगळे अकाउंट चेक करायचे. गुगल पे 100 कोणाला. अरे ए भाई चल गाइस, अभी हम जा रहे हैं किधर तो घूमने. आमच्या मित्राचा फोन आला की भाई जरा गाडीवर ट्रिप मारायला जायचे. ट्रक मधून. क्लीनर कोण नाही, क्लीनर गाडी आहे. क्लीनर कोण नाही तर आम्ही एवढे जण क्लीनर म्हणून जातो. क्लीनर आणि आम्हाला कोण नाही बोलला, तो तर खडी उतरावा. पण किन्नर आहेत आमच्याकडे. बघा 25 लाखाची गाडीमधून चाललोय. बघ दाढी आहे. तू किन्नर दिसतोय बघ. कमेंट करा हा जर किन्नर वाटत असली तर. कारण का त्याला दाढी पण नाही, मिशी पण नाही. आणि आयुष्यात कधी येणार. अरे येतच नाही बघा ना, कळतं भाई माणसाला येते. झाले कापून बघ, कळतं भाई येते काय पॅच लावल्यावर की दाढी मिशी. सो भाई आता आम्ही तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो कशी काय मजा असते ट्रकातनं फिरायची वगैरे. भाणचा मी बाहेर बसणार नाही. गाडी कोण चालवतो, गाडी लावणार. जर गाईस तुम्हाला त्या ट्रक मधनं फिरायची खरी फिलिंग्स आणि खरा आनंद घ्यायचा असला तर तुम्ही ही गाणी ऐका. लाव रे ते गाणं, वाजव रे. ऐकलं नाही का ते. तर दोस्त हो, तुम्ही बघू शकताय 25 लाखाची गाडी भारत बेंच. कसं वाटतंय गाय. I'm getting crazy, man. I'm getting crazy. You can buy this car. You can also body wiring very well. खडी आणि कसा running man. आणि एसी मध्ये पण फ्री. हाँ, एसी के लिए 5 लाख ज्यादा देना पड़ेगा. एक काम करो, वोल्टास को ऑल वेदर एसी लो और लगा दो मस्त. नाही तर 20 लाखात गाडी भेटून जाईल. फक्त 5 लाख रुपये एसी ला भरायला लागतील. बंद करा. आणि स्क्रीन विन पण. हमारे ड्राइवर को खौफ देख लो. ठीक है तू गाड़ी पीछे लाने बोला. गॉगल मस्त आहे. अरे गॉगल मस्त आहे भाई. हे देखो, तुम्हाला जर गॉगल हवा असलं तर याच्यात जाऊन संपर्क साधा. त्याला शोधायला या तुम्ही. काय गाडीची अवस्था आहे रे. शिट, धूळ धूळ सगळी.
मी काय हे सहन करून घेऊ शकतो. मी मालक असतो ना, कौस्तुला बोललो असं दररोज गाडी दूध दररोज चांगली ठेव, तुला वाटले 100 रुपये जास्त काही दिवसाला. लेरा 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 लेरा. अरे तुला काय सांगितलंय, गाड्या बिड्या चालू नको, तिथं फडकाय झालं डोक्यात कधी पण बसत. हवारी मारायला बसून आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला तर हवारी म्हणजे काय? हवारी म्हणजे ती गाडीला लेवल करून देते. बघा मी ती इंटेलिजंट आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सगळ्यांचा एक्सपिरियन्स आहे. हा ना भाई, सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नाही तर हे असं एवढं काय फायदा नाही. माहिती नाही जायचा आवडं घेऊन जायचं 300 रुपये रोज. त्याला गाडी चालवायला जमत नाही असं वाटतं मला. आणि हे बघा असे रायडर येतात समोर ना. बाजूला चल. नाही आम्ही काय करू शकतो माहितीये का? आम्ही गाडीच्या बाहेर आवाज जातो. इथे मंदिर पण आहे. वाव, वड मंदिर खूप सुंदर मंदिर. आतापर्यंत तिने आम्हाला येऊन मारला नसतं. आपल्याला कोणी हात लावू शकत? आपल्याला सिक्रेट डॉम. इथे क्रिटिकल सिच्युएशन आणि ह्याचं बघा काय चालू आहे. मधला कंटेस्टंट काय रायदन बोल आरुष बोला. आम्हाला परत भूक लागली आणि आम्ही लॉलीपॉप खायला आलोय. हे इकडे ये चेतन. थांब, अडकला बाबू, येतच नाही. छोट्या लॉलीपॉप तुला इज्जत आहे काय? मला अलाउड आहे. इज्जत आहे का तुला? कमेंट करा. प्रीती गंदा आणली. चला सुट्टी मेकर तयार. गाडी आले, गाडी सुटली. हा परतन झालं. वा 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 वा, काय स्पीड धरला गाडीनं. परतन झालं, गाडी आली शेवटच्या टप्प्यात. गाडी बसली ना. जर काय हा जर ब्लॉग अपलोड झाला तर समजा की आम्ही घरी पोहोचलेलो आहे व्यवस्थित. काय झालं आता समजा गेलो. 900 रुपयात भेटणारच ना. 100 रुपयात लोक भेटू द्या. आपण तिथं बीच वर नाचू. 900च्या जेवढ्यावरती असेल भाई गोवाचा प्लॅनिंग चालू आहे. अरे भाई काय बघ, जर क्लब मध्ये 900 जायला नाही भेटलं तर क्लबच्या बाहेर नाचू. एवढं काय 900च्या वर जेवढे असतील तेवढे तू द्यायची. गाणी कधी चालू नसली तरी बरं वाटतं ना. बोल लोकांमधला संवाद वाढतो. कम्युनिकेशन गॅप पडलेला असतो ना. कम्युनिकेशन मध्ये वाद होतो. मागच्या ट्रिपला कसं झालं, गाणी लावलेली सगळे नाचू होते. आता कसं एकमेकांना आता कसं दमलेत ना पोरं, भूक लागली, पोरं दमली. 3 वाजले ऐकणार नाही. 3 वाजले तरी अजून खायला दिलं जरी नाही. आम्ही नवीन पिढीतली मुलं असलो ना, तरी जी पहिली जी पिढी होती सुसंवाद पहिली साधायची, एस्थेटिक पिढी होती ना ती आम्ही आहोत. 5 पांडव ते आम्ही ती जपायचा प्रयत्न करतो. करतो. या पण बाकीच्यांसारखं आमच्या रणदिवेगिरी नाही घरात करत. पण आमच्या इकडची लोक जपायला देत नाही. आता मगाच्या ट्रिपला कसं झाला जोश होता, पण आता गाण फाटून दरवाजा जातो. आता कसा होश उडालाय आमचा. आणि त्याचं कारण द ड्रायव्हर वाट लावला ना आमची. परत येणार ना मॅचवर, जबरदस्ती बसवलं. आता पार्टी देणार आहे म्हणून ना. हा, आणि आता खायला बिला देणार बनवणार सन फकेड सन की सन स्लॅब. आई सौदी सन स्लॅब कसं आहे नाट करते काय. हा. एकट्याला सेफ घे असतं घरच घे वाटतोय. गाड लावड्या याचीच. अरे तुझ्यापेक्षा माझी स्किन 10 पट चांगली आहे. इकडे जवळ कोणाची चांगली आहे बघ. बघ लावड्या. चेतन कोणाची चांगली असते? बघ लावड्या एक फोड नाही राजगु आणि साखर मिक्स लावतो. गु साखर आपले. मला बसायला होत नाही यार गुरु यार. भेंचो हो तिकडे लावड्या तिकडे. उठ रे पूर्ण घालती बस लावड्या इथे बस ना, इथे काय पाय. सो गाइस आता आम्ही जेवण पिऊन खाऊन पिऊन मस्त आलेलो आहे बाहेर जरा थंडी हवा खायला.
थंडी लागते म्हणून. बेकार थंडी. आणि आमच्या सलीम भावाने, माझा भाव माझा जीव आहे, ह्याने एक बॉम्ब बनवला. दाखव घरात बसून हे बघा. आता हलका वाटतोय याला. तो आम्ही फोडणार आहे आता. बघू भाई काय केला नाही सलीलने. सलीलचे एक्सपेरिमेंट. सलील द टेररिस्ट. हा बघा जेलमध्ये टाकायचं तर ह्याला टाका, काय टेन्शन नाही. सो आता आम्ही तुम्हाला दाखवतो कसा बॉम्ब फोडतायत आणि मग आम्ही ब्लॉग एंड करू काय. कारण आम्हाला पण झोप आले भाई. सगळं इकडे बघा हे सगळं सामसून आहे. सो बॉम्ब फोडायची व्हिडिओ दाखवतो आणि ब्लॉग एंड काढतो. बॉम्ब लावतो. ही वाद कुठून आली सलील? अरे हे पेटेल की नाही? खतरनाक. एक नंबर लाला, एक नंबर. कान दुखले मी. हा बघा टेररिस्ट. हा सर्टिफाईड टेररिस्ट आहे. सर्टिफाईड आतंकवादी बाई. सो आता आम्ही आमचा ब्लॉग इथेच संपवतोय. इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुला काय बोलायचं? सबस्क्राईब करा. माझे मित्र माझे भाव आहेत. माझ्या मित्रांबरोबर असलं मला बरं वाटतं म्हणून आम्ही एकत्र फिरत असतो. सो तुम्ही पण असेच फिरत राहा, मजा करा. आणि अरे घंटा अरे यार हे कौस्तुभ काय सिव्हिल इंजिनियर मेंटल आहेत. हां चलो.